नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, बुल्स या अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये TCS द्वारे जे 2024-25मध्ये एक्झाम घेण्यात आलेले आहेत, त्यामध्ये मराठी व्याकरणातील आपण काही PYQ बघणार आहोत, जे म्हणजे पुढे येणाऱ्या सरळ सेवेच्या एक्झामला उपयोगात होणार आहे। आता अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरतीचे एक्झाम होणार आहे, सप्टेंबरमध्ये तरी एक्झाम होणार आहे। ज्यांचे फॉर्म भरून झालेले आहेत त्यांच्यासाठी मराठी व्याकरणावर म्हणजे प्रश्न बऱ्यापैकी छान येणार आहेत, त्यामुळे हे प्रश्न खूप तुम्हाला उपयोगी ठरतील। चला हा व्हिडिओ बघूया। सरळ सेवेसाठी उपयुक्त आहे, MPSCला सुद्धा उपयोगी आहे, कारण मराठी, इंग्रजी आणि गणित, बुद्धिमत्ता हे असे विषय आहेत जे सगळ्याच एक्झामला असतात, त्यामुळे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत बघा। पाणी दूषित होणार नाही याची काळजी द्यावी। म्हणजे या ठिकाणी हे जे वाक्य देण्यात आलेले आहे व्याकरण दृष्ट्या चुकीचं वाक्य आहे, तर ते आपल्याला शुद्ध करून सांगायचं आहे। तर यामध्ये उत्तर दिलेलं आहे, तर पाणी हा शब्द चुकीचा आहे। बघा, पाणी शब्दाचा नि हा मोठा असतो, दूषित बरोबर आहे, होणार नाही याची काळजी या ठिकाणी द्यावी लिहिलेलं आहे, तर द्यावी नाही तर काळजी घ्यावी हा बरोबर आहे। तर पाणी शब्द कसं लिहायचं, तर हे लक्षात घ्या, पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्यावी, तर हे अशा पद्धतीनं लिहिलं जातं। तर हा जो लिहिलेला आहे पाणी, असा लहान नी असलेला पाणी जर असेल तर त्याचा अर्थ हात होते, आणि हा जो पाणी हा शब्द मोठा नीवाला पाणी असला तर त्याचा अर्थ पाणी, पिण्याचं पाणी होते, लक्षात ठेवायचं। त्यानंतरचा प्रश्न बघूया। आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पाठविला जातो, या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे। तर कर्मणी प्रयोग आहे या वाक्यामध्ये। आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पाठवला जातो, तर या ठिकाणी कर्मणी प्रयोग दिलेला आहे। तर आपल्याला लक्षात ठेवायचं, जे प्रयोग दिलेले आहे कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग, भाव्य प्रयोग आणि त्यांचे उपप्रकार, हे आपल्याला व्यवस्थित करावं लागणार आहे। त्यानंतरचा प्रश्न, मी रोज सकाळी पहाटे उठतो, 1 तास शाळेचा अभ्यास करतो, या वाक्यातील प्रकार ओळखायचा आहे। मी रोज सकाळी पहाटे उठते व 1 तास शाळेचा अभ्यास करते, तर या वाक्यातील प्रकार ओळखायचा आहे। तर या ठिकाणी व आणि किंवा असं असतं, म्हणजे अशा पद्धतीचे जे शब्द दिलेले असते, 2 वाक्य जोडलेले असतात, हे संयुक्त वाक्य आहे। मी रोज सकाळी पहाटे उठतो व 1 तास शाळेचा अभ्यास करतो, हे संयुक्त वाक्य आहे। त्यानंतरचा प्रश्न, समानार्थी शब्द आहे स्पृहा या शब्दाचा अर्थ समानार्थी शब्द आहे इच्छा। स्पृहा ह्या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे, इच्छा आहे। त्यानंतरचा बघा, अपरिहार्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। अपरिहार्य विरुद्धार्थी शब्द आहे परिहार्य। त्यानंतरचा प्रश्न, त्याने त्याचा फाटलेला शर्ट सवून टाकला, या वाक्यात चुकीचा शब्द, तर या ठिकाणी ताने लिहिला आहे, मी तसं वाचताना बरोबरच वाटलं, त्याने वाचलं मी, हा ताने लिहिलेला आहे, तर या ठिकाणी ताने हा शब्द चुकीचा आहे, आणि त्याचा सरट लिहिला आहे, तर या ठिकाणी शर्ट पाहिजे, सवून नाही तर शिवून पाहिजे, त्यामुळे हे 3 शब्द चुकलेले आहेत। ताने, सरट आणि सवून हे शब्द चुकीचे आहेत, तर या ठिकाणी कसं पाहिजे, तर त्याने त्याचा फाटलेला शर्ट आणि शिवून अशा पद्धतीचं पाहिजे, तेव्हा ते वाक्य बरोबर होईल। तर अशा पद्धतीने चुकीचा शब्द कोणता आहे त्या वाक्यातील ते ओळखायचं आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, शमशेर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे। शमशेरचा समानार्थी शब्द तलवार होते। त्यानंतरचा प्रश्न बघा, न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला, या वाक्यातील काळ ओळखायचा आहे। आला भूतकाळ, साधा भूतकाळ आहे या वाक्यामध्ये। न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला, कोणता काळ आहे, तर साधा भूतकाळ आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रतिबिंब या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे, तर प्रतिमा हा समानार्थी शब्द आहे, प्रतिमा। त्यानंतर प्रश्न आपण बघणार आहोत, मुले फुटबॉल खेळत आहे, या वाक्यातील कर्ता ओळखा। कर्ता, तर या ठिकाणी कर्ता कोण आहे, तर मुले हा कर्ता आहे। मुले फुटबॉल खेळत आहेत, कोण फुटबॉल खेळत आहेत, मुले, तर त्यामुळे हा कर्ता आहे।
तर त्यानंतर खेडे या शब्दाचा वचन बदला, तर खेडे या शब्दाचा वचन बदलला तर खेडी होईल. खेडेच्या अनेक वचन खेडी होते. खेडे हा एकवचनी शब्द आहे, लक्षात ठेवायचा. खेडे हा एकवचनी आहे, ते खेडी हा अनेकवचनी शब्द आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. बेडूक या शब्दाची लिंग बदलायचे आहे, तर बेडूकचा स्त्रीलिंगी बेडकी आहे. बेडूक हा पुल्लिंगी, तर बेडकी हा स्त्रीलिंगी आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. विकास कविता वाचत आहे, या वाक्यातील कर्म ओळखायचे आहे, तर कर्म कविता आहे. कोण, तर विकास हा कर्ता आहे. विकास हा कर्ता आहे, तर कविता हा कर्म आहे. कर्म विचारला आहे, त्यामुळे कविता याचं उत्तर येईल. त्यानंतरचा प्रश्न बघा. परात या शब्दाचं वचन बदला. परात हा शब्दाचा वचन बदलला तर पराती होईल. परात हा एकवचनी शब्द आहे, तर पराती हा अनेकवचनी शब्द आहे, लक्षात ठेवायचं. परात एकवचनी, पराती अनेकवचनी. त्यानंतरचा प्रश्न. षटकोनी या शब्दाचा समास ओळखायचा आहे, तर षटकोनी समास द्विगु समास आहे. षटकोनी शब्दाचा समास ओळखला तर षटकोनी हा शब्द द्विगु समासामध्ये होते. त्यानंतर आमंत्रित या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द सांगायच्या. आमंत्रितच्या विरुद्धार्थी शब्द होते आगंतुक. आमंत्रित या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे आगंतुक. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे की खालील कोणते शब्द परस्पराचे समानार्थी शब्द आहेत. परस्पराचे समानार्थी शब्द आपल्याला सांगायचे आहे, तर ढग आणि घन हे समानार्थी शब्दाचे आहे. ढग आणि घन हे समानार्थी शब्दाचे शब्द आहे. सारंग याचा अर्थ होते हत्ती, त्यामुळे हा नाही आणि हा पण नाही, तर ढग आणि घन हे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतरचा प्रश्न. खाली काही समानार्थी शब्दाचे गट दिलेले आहे, त्यातील चुकीचा गट ओळखायचा आहे. चुकीचा गट या ठिकाणी ओळखायचा आहे. समानार्थी या ठिकाणी हे समानार्थी नाही. मुख्य प्रमुख हे समानार्थी आहे, ठीक आहे, पण गोड म्हणजे लहान किंवा कमी असं होते, त्यामुळे हे समानार्थी शब्दाचा गट हा नाही आहे, हा चुकीचा आहे. तर काळा, कृष्ण, श्याम हे समानार्थी शब्द आहे. घागर, घट, मटके हे समानार्थी आहेत. नाकुसी, नाराजी, अप्रसन्नता हे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतरचा प्रश्न. माझी जन्मठेप आत्मचरित्र कुणाचे आहे, तर हा तसा जी मध्ये सुद्धा प्रश्न येईल, पण या ठिकाणी मराठी व्याकरणात विचारलेला आहे. माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कुणाचे आहे, विनायक दामोदर सावरकरांचे आहे. त्यानंतरचा प्रश्न. खालीलपैकी कोणते वाक्य लेखन नियमानुसार आहे, तर भाषा वृद्धीस नाही, लेखन नियमानुसार आहे. लेखन नियमानुसार तर बरोबर 3 नंबरचा वाक्य आहे. भाषा वृद्धीसाठी राष्ट्रातील सर्व व्यवहार त्याच भाषेत झाले पाहिजे, हे जे वाक्य आहे ते व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे. भाषा वृद्धीसाठी राष्ट्रातील सर्व व्यवहार त्याच भाषेत झाले पाहिजे, हे व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघणार आहोत. पुढीलपैकी कोणता शब्द द्वंद्व समासातील आहे ते ओळखा, तर द्वंद्व समासावर 2 प्रश्न झालेला. तर द्वंद्व तर 2 व्यक्तीबद्दल दिलेली असते, 2 व्यक्ती आणि व किंवा यांनी जोडलेलं असतं, तो द्वंद्व समास. तर राम आणि लक्ष्मण, राम लक्ष्मण हा जो शब्द आहे हा द्वंद्व समासातील आहे. त्यानंतर मोर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे. मोरचा स्त्रीलिंगी शब्द आहे लांडोर. जे आता सरळ सेवेच्या एक्झाम होतील, ज्यामध्ये वनसेवा आहे, पोलीस भरती आहे, किंवा इतर विभागाच्या ज्या एक्झाम आहेत नगर परिषद वगैरेच्या, तर त्या सरळ सेवेच्या एक्झामला हे जे या ठिकाणी देण्यात आले मराठी व्याकरणातील TCSद्वारे घेण्यात आले PYQ आहेत, हे उपयोगी ठरणार आहेत. त्यामुळे एकदा तरी रिव्हिजन टाकायची यावर. खालीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये कर्म नाही, तर बघा केदार बसतो या ठिकाणी कर्म नाही आहे, कारण जर आपण केदार हा कर्ता झाला तर केदार बसतो तर या ठिकाणी हा क्रियापद, त्यामुळे या ठिकाणी कर्म नाही आहे.
तर कर्म नाही असं वाक्य केदार बसतो हे वाक्य आहे, ज्यामध्ये कर्म नाही आहे. या ठिकाणी हे देण्यात आलेले आहेत, हे कर्म आहे. तर 3 वाक्यामध्ये कर्म आहे, तर 4थ्या वाक्यात कर्म नाही. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी भाव्य प्रयोगाचे वाक्य वळका. पोलिसांनी त्याला शोधून काढले शोधून काढले हे काय आहे? तर भाव्य प्रयोगाचे वाक्य आहे. तर भाव्य प्रयोग म्हणजे काय, कर्तरिक म्हणजे काय, कर्मणी म्हणजे काय, ह्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे, व्यवस्थित अभ्यास करायचं. खालील उदाहरणातून अपूर्ण वर्तमान काळ वळका. अपूर्ण वर्तमान काळ आपल्याला वळकायचे आहे. तर मी लिहित आहे म्हणजे क्रिया सुरूच आहे, त्यामुळे हे अपूर्ण वर्तमान काळाचं उदाहरण आहे. तो आला या वाक्यातील अपूर्ण भविष्यकाळातील रूप वळका. तो आला, तो येत असेल, हे अपूर्ण भविष्यकाळ आहे. अपूर्ण किंवा रीती पण म्हणता येईल, रीती भविष्यकाळ. तो येत असेल अपूर्ण भविष्यकाळातील वाक्य आहे हे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खाली काही विरुद्धार्थी शब्दाचे गट दिले, त्यातील चुकीचा गट आपल्याला ओळखायचा आहे. चुकीचा गट, स्वस्त विरुद्ध महाग. तर ह्या ठिकाणी हे चुकलं आहे. तर या ठिकाणी महागला विरुद्धार्थी शब्द कसा पाहिजे? तर स्वस्त नाही, हा जो या ठिकाणी देण्यात आलेला आहे स्वस्त, तर म्हणजे चांगला वाईट असं चांगल्या पद्धतीचं दिलेलं आहे. स्वस्त अशा पद्धतीचा शब्द पाहिजे होता, म्हणजे स्वस्त म्हणजे जास्त किंमत नसलेला असा पाहिजे होता, त्यामुळे हा चुकलेला आहे. तेजी विरुद्ध मंदी हे बरोबर आहे. आदर विरुद्ध अनादर हे सुद्धा बरोबर आहे. प्रसारण विरुद्ध आकुंचन हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत, वंदय या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ते आपल्याला निवडायचं आहे. तर या ठिकाणी वंदय विरुद्धार्थी शब्द पर्याय 4 येतो. निंदय, वंदय विरुद्ध निंदय विरुद्ध वंदय किंवा वंदय विरुद्ध निंदय, तसं यावरून सुद्धा जोडल्या जाऊ शकते. पुढीलपैकी कोणता शब्द नपुंसक लिंगी नाही? तर नपुंसक लिंगी नसलेला शब्द, तर या ठिकाणी सूर्य हा नपुंसक लिंगी नाही. तर मग हे उरलेले 3 आहे. पुस्तक, घर आणि फूल हे नपुंसक लिंगी शब्द आहेत. पुस्तक, घर आणि फूल हे शब्द नपुंसक लिंगी आहेत, सूर्य नाही. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत, विशाखा विवाह पारंपरिक पद्धतीने झाला. तर हे वाक्य आपल्याला अर्थपूर्णदृष्ट्या योग्य बनवायचे आहे. तर विशाखाचा विवाह पारंपरिक पद्धतीने झाला हे वाक्य बरोबर होईल. त्यानंतरचा प्रश्न, खालील वाक्यप्रकार ओळखा. आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला. तर हे कोणते वाक्य आहे? तर केवल वाक्य आहे. आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला हे वाक्य केवल वाक्य आहे. त्यानंतरचा प्रश्न, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन ओळखा. या ठिकाणी मुले, या ठिकाणी जे अधोरेखित तेथे मुले खेळतात. मुले अनेक वचनी शब्द आहे मुले. त्यानंतरचा प्रश्न, माशा शब्दाचे अनेक वचन रूप कोणता आहे ते ओळखा. मासाचे अनेक वचन मासे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत, कोणता शब्द अव्ययीभाव समासाचे उदाहरण नाही? तर तोंड अव्ययीभाव समासाचे उदाहरण नाही. तोंडपाठ हे अव्ययीभाव समासाचे उदाहरण नाही आहे. तर गैरहजर, बिनधोक, आमरण हे जे शब्द दिलेले आहेत ते अव्ययीभाव समासाचे आहेत, तोंडपाठ नाही. त्यामुळे त्यानंतर दुसरा प्रश्न बघूया, खालीलपैकी अयोग्य पर्याय कोणता आहे? अयोग्य प्रयोग ओळखायचा आहे. विद्यार्थी बसतो, सकर्म कर्तरी प्रयोग या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, तर ते अयोग्य आहे. तर या ठिकाणी मग उरलेले 3 वाक्य आहेत ते बरोबर आहेत, योग्य पर्याय. त्याने आपली चूक कबूल केली बरोबर, भूतकाळाचं कर्मणी प्रयोग. शिपायाने चोरास पकडले हे भाव्य प्रयोगाचे वाक्य आहे. आणि तो गाणे गातो हे सकर्म कर्तरी प्रयोग आहे. हे 4थं वाक्यसुद्धा सकर्म कर्तरी प्रयोग आहे, तर हे दुसरंच चुकीचं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया, मी निबंध लिहिला असेन या वाक्यातील काळ ओळखा. पूर्ण भविष्यकाळ.
पूर्ण भविष्यकाळ आहे. मी निबंध लिहिला असेन. हे जे वाक्य आहे पूर्ण भविष्यकाळाचं आहे. त्यानंतर वृक्षक या शब्दाच्या समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडायचा आहे. तर वृक्षक हे विंचू आहे. तसं ते राशीफल कॅलेंडरला असतो त्याच्यामध्ये हे एक रासच असते. वृश्चिक त्याचा अर्थ म्हणजे विंचू होते, त्यामध्ये विंचूचं चित्र पण दिलेलं असतं. वेड या शब्दाचे वचन बदला. तर वेड या शब्दाचा अनेक वचन वेळा होतील. वेळा दिलेला आहे म्हणजे आपल्याला नवीन शब्द मिळाला. वेडचा अनेक वचन वेळा दिलेला आहे. त्यानंतरचा शब्द बघूया. विद्वान या शब्दाचा लिंग. तर विद्वानचा विदुषी लिंग होईल. विद्वान विरुद्ध विदुषी म्हणजे विद्वान हा पुल्लिंगी तर विदुषी हे स्त्रीलिंगी आहे. त्यानंतरचा प्रश्न. खाली दिलेल्या शब्दातून शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. तर कवयित्री हा शब्द शुद्ध आहे. कवयित्री हा शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. रत्नाकर या शब्दाचा समानार्थी शब्द समुद्र. रत्नाकरचा समुद्र हा समानार्थी शब्द आहे. त्यानंतरचा प्रश्न. लघु या शब्दाचा विरोधार्थी शब्द दीर्घ. लघु विरुद्ध काय होते? दीर्घ. लघु विरुद्ध दीर्घ विरोधार्थी शब्द. त्यानंतर वि.वा. शिरवाडकर या साहित्यिकाचे टोपण नाव काय? कुसुमाग्रज. वि.वा. शिरवाडकर विष्णू वामन शिरवाडकर या साहित्यिकाचे टोपण नाव कुसुमाग्रज आहे. त्यानंतरचा प्रश्न. मेघना आंबा खात आहे या वाक्यातील कर्म ओळखा. तर कर्म या ठिकाणी मेघना हे कर्ता आहे. मेघना कर्ता आहे. तर आंबा काय खाल्ले? तर आंबा हे कर्म आहे. कर्म आंबा आहे. त्यानंतरचा प्रश्न. यथावकाश या शब्दाचा समास ओळखा. यथावकाश मग हे यथा हा पहिले पद महत्त्वाचे आहे. यथावकाश या शब्दाचा समास ओळखायचा आहे. तर अवयवीभाव समास आहे या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न. राजू खेळायला जा या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी आज्ञार्थी वाक्य आहे. राजू खेळायला जा हे आज्ञा केलेले आज्ञार्थी वाक्य आहे. त्यानंतर विनय दूध पीत आहे या वाक्यातील कर्ता. तर कोण? विनय. विनय या ठिकाणी कर्ता आहे. तर दूध हे काय आहे? कर्म आहे. दूध हे कर्म आहे. तर विनय या ठिकाणी कर्ता आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया. रामू लाडू खात असे या वाक्यातील काळ. तर असे भूतकाळ. तर रीती असे नसे असते ना, त्यामुळे हे रीतीवाचक भूतकाळ आहे. असे भूतकाळ. रामू लाडू खात असे रीतीवाचक भूतकाळ आहे या वाक्यामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत. पंचशील या सामासिक शब्दाचा समास ओळखा. पंचशील हे द्विगु समासाचे उदाहरण आहे. त्यानंतरचा प्रश्न. सारे पोपट उडाले या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर सारे पोपट उडाले या वाक्याचा प्रयोग कोणता आहे? तर अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. सारे पोपट उडाले या वाक्याचा प्रयोग आहे अकर्मक कर्तरी आहे. त्यानंतरचा बघूया. लिंबू या शब्दाचे वचन बदला. तर लिंबे हे वचन दिलेले आहे. लिंबू हा एक वचन आहे. तर लिंबे हे अनेक वचन दिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न. किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. किमान विरुद्ध कमाल असं होते. त्यानंतरचा प्रश्न. उदंड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. उदंड म्हणजे खूप भरपूर असा होतो. तर विरुद्धार्थी शब्द कमी होईल. त्यानंतरचा प्रश्न. सून या शब्दाचे वचन बदला. सून हा एकवचनी शब्द आहे. तर सुना हा अनेकवचनी शब्द आहे. सून एकवचनी, सुना अनेकवचनी शब्द आहे. त्यानंतरचा प्रश्न. मुलांनी पालकांना घेऊन यावे. मुलांनी पालकांना घेऊन यावे या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर सकर्मक भावे प्रयोग आहे या ठिकाणी दिलेला आहे. मुलांनी पालकांना घेऊन यावे. मुलांनी पालकांना घेऊन यावे या वाक्याचा प्रयोग सकर्मक भावे
प्रयोग आहे, यावे यावरून ओळखायचा भावी प्रयोग. तर सकर्मक आहे या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न, खालील शब्दाचा विग्रह करा. चहा पाणी व फराळाचे इतर पदार्थ असं होईल. चहा पाणी समास आहे, आद्या समासाचा आहे चहा पाणी व फराळाचे इतर पदार्थ. तो याच्यामध्ये इतर द्वंद्व असा येतो. त्यानंतरचा प्रश्न, खाली दिलेल्या शब्दाचा अनेकवचनी शब्द सांगा. वाडा हा एकवचनी शब्द आहे, तर वाडे हे अनेकवचनी शब्द आहे. वाडे हा अनेकवचनी शब्द आहे, तर वाडा हा एकवचनी शब्द आहे. त्यानंतरचा प्रश्न, खालील शब्दाचा समानार्थी शब्द. देव याचा समानार्थी शब्द भगवंत सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर खालील वाक्याचा काळ ओळखा. राजू उद्या गावी जाईल भविष्यकाळ आहे. पहिलंच इथे भविष्यकाळाचं वाक्य आहे. राजू गावी जाईल भविष्यकाळाचं वाक्य आहे. त्यानंतरचा प्रश्न, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. गोड विरुद्ध कडू. गोडचा विरुद्धार्थी शब्द काय येईल, तर कडू येईल. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे, भीमाने बकासुरास मारले याचा प्रयोग ओळखा. तर भावे प्रयोग आहे मारले. भीमाने बकासुरास मारले भावे प्रयोगाचं उदाहरण आहे. त्यानंतर खालील वाक्याच्या विरोधार्थी वाक्यात रूपांतर करा. केवढी उंच आहे टेकडी ही टेकडी फार उंच आहे. ही तर विधानार्थी वाक्य करायचं आहे आपल्याला. तर हे कसं केवळ प्रयोगी वाक्य आहे. केवढी उंच आहे टेकडी हे कोणते आहे, तर केवळ प्रयोगी वाक्य आहे. तर आपल्याला विधानार्थी वाक्य करायचं आहे. तर ही टेकडी फार उंच आहे अशा पद्धतीचं विधानार्थी वाक्य होईल, साधं वाक्य. त्यानंतरचा प्रश्न, खालील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द चंद्र तर ससी आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. नामाबद्ध विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला म्हणतात काय म्हणतात, तर विशेषण म्हणतात. नामाबद्ध विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. त्यानंतर खालील वाक्याच्या विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. शाळा सुटल्यानंतर थेट घरी जा. तर आपल्याला याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचे आहे. तर कसं होईल, शाळा सुटल्यावर थेट घरी जावे हे आज्ञार्थी वाक्य. शाळा सुटल्यानंतर थेट घरी जा हे जे आहे वाक्य हे आज्ञार्थी आहे. तर त्याचं विधानार्थी वाक्य कसं होईल, शाळा सुटल्यानंतर थेट घरी जावे, साधं वाक्य. तर हे विधानार्थी वाक्य होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, 1938 साली मुंबई येथे भरलेल्या साहित्य संमेलनामध्ये व्युत्पत्ती कोणाची जबाबदारी सोपविण्यात आली. व्युत्पत्ती कोशाची जबाबदारी रिकामी जागा यांच्यावर सोपवण्यात आली. तर कृपा कुलकर्णी यांच्यावर सोपवण्यात आली. त्यानंतरचा प्रश्न बघणार आहोत आपण. कर्मणी प्रयोगाचे योग्य उदाहरण ओळखा. कर्मणी प्रयोगाचे योग्य उदाहरण ओळखायचे आहे. तर पर्याय म्हणजे तिसरा जे वाक्य आहे, त्याने पेरू खाल्ला हे कर्मणी प्रयोगाचे वाक्य आहे. त्याने पेरू खाल्ला हे कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे. नामाबद्ध विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, तर विशेषण म्हणतात. विशेषण. नामाबद्ध विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. खालील वाक्याच्या विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. शाळा सुटल्यानंतर थेट घरी जा हे जे वाक्य आहे, तर हे पुन्हा आलं वाटते. शाळा सुटल्यानंतर घरी जा हे आज्ञार्थी. विधानार्थी वाक्य शाळा सुटल्यावर नंतर थेट घरी जावे हे होईल. त्यानंतरचा प्रश्न, हा प्रश्न झालेला आहे, पुन्हा नको. त्यानंतरचा प्रश्न हा झाला आहे. चातुर्माश हा समास ओळखा. तर चातुर्माश हे द्विगु समासाचे उदाहरण आहे. त्यानंतरचा प्रश्न, खालील वाक्य प्रकार ओळखा. मी उत्तीर्ण झालो कारण मी खूप अभ्यास केला. हे मिश्र वाक्य दिलेलं आहे. मी उत्तीर्ण झालो कारण मी खूप अभ्यास केला हे कोणते वाक्य आहे, तर मिश्र वाक्य आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. खालील शब्दाचा लिंग बदला. तर मुले विरुद्ध मुलेचा स्त्रीलिंगी शब्द काय येईल, मुली येईल. मुले विरुद्ध मुली किंवा मुलेचा स्त्रीलिंगी शब्द मुली आहे. त्यानंतरचा प्रश्न, वाक्याचे
क्रियापद वळका, क्रियापद वाचतो हे क्रियापद आहे. मी हे कर्ता आहे. काय तर पुस्तक, पुस्तक हे कर्म आहे. मी रोज एखादे पुस्तक वाचतो. काय वाचतो? पुस्तक. कर्म कोण? मी हे कर्ता आणि का तर क्रियापद हे वाचतो. काय करतो? तो वाचतो. तर हे क्रियापद येईल वाचतो. त्यानंतरचा प्रश्न, खाली दिलेल्या शब्दाचा समास ओळखा. चातुर्मास हे द्विगु समास आत्ताच झालेला आहे. खालील हा पण झालेला आहे प्रश्न, पुन्हा झालेला आहे. वाचतो क्रियापद. खालील दिलेले शब्दाचा एकवचन करा. तर पाणी, पाणी हा अनेकवचन शब्द आहे. पाणी हा अनेकवचन शब्द आहे, तर पाण हे एकवचन आहे. पाणी या शब्दाचे एकवचन पाण येईल. पाणी अनेकवचन, तर पाण हे एकवचन आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत. खाली दिलेल्या शब्दाची योग्य अनेकवचनी रूप ओळखा. कुत्रा या शब्दाचे अनेकवचन कुत्रे होते. कुत्रा एकवचनी शब्द आहे, तर कुत्रे हे अनेकवचनी शब्द आहे. कर्मणी प्रयोगामध्ये कर्म असते. कर्मणी प्रयोगामध्ये कर्म हा नेहमी प्रथमांत असतो. कर्मणी प्रयोगामध्ये कर्म हा कसा असतो? नेहमी प्रथमांत असतो. त्यानंतरचा प्रश्न, खालील शब्दाचा समानार्थी शब्द. प्रकाशचा समानार्थी शब्द आहे उजेड. उजेड होते. तर या ठिकाणी ते तिमीर, घन आणि तम दिलेला आहे, तर याचा अंधार असा अर्थ होतो. तो प्रकाशचा समानार्थी शब्द उजेड होईल. शब्द तर हा झालेला आहे प्रश्न. पाण हा एकवचनी शब्द आहे. पाणी अनेकवचनी शब्द आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत. खालील शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द सांगा. तर जहाल, जहाल विरुद्ध मवाड होईल. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वर चा विरुद्धार्थी शब्द वधू होईल. किंवा या ठिकाणी वरच्या विरुद्धार्थी शब्द खाली हा पण आलेला असता जर पर्यायामध्ये असला तर. वर वधू असं दिलेलं आहे. वर विरुद्ध वधू. कणा ही कविता कोणाची आहे? तर कणा नावाची जी कविता आहे ते कुसुमाग्रज यांची आहे. कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर. कुसुमाग्रज त्यांच्या नावाने मराठी भाषा दिवस साजरा केला जात असते. कणा ही कविता कुसुमाग्रजांची आहे. त्यानंतरचा प्रश्न, मराठी विश्वकोश मंडळाच्या नवव्या अध्यक्षा होत्या विजया वाड. डॉक्टर विजया वाड ह्या 9व्या वर्षाच्या अध्यक्षा होत्या. म्हणजे 9 वर्षाचं जो झालं होतं मराठी विश्वकोश मंडळाच्या 9व्या अध्यक्षा कोण होत्या? तर डॉक्टर विजया वाड ह्या होत्या. खालील शब्दाच्या विरोधार्थी शब्द जहाल विरुद्ध माढे झालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न आहे, खालील शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द सांगा. प्रसरण विरुद्ध आंगुंचन. विरामचिन्हे योग्य लिहायचं आहे आपल्याला. चिंटू वरडला मी येत नाही. तर चिंटू वरडला मी येत नाही अशा पद्धतीनं जे वाक्य आहे. तर हे बघा इथं डबल युनायटेड कामामध्ये, कारण जे उद्गार असतात जे आपले बोल असतात ते डबल युनायटेड कामामध्ये लिहिले जाते. चिंटू वरडला मी येत नाही जा अशा पद्धतीने. आणि उद्गार आहे त्यामुळे उद्गारार्थी चिन्ह आहे. त्यानंतरचा प्रश्न, प्राक्तनाचे संदर्भ हा कविता संग्रह आहे. द भा भामनस्कर यांचा आहे. प्राक्तनाचे संदर्भ हा कविता संग्रह द भा भानस्कर यांचा आहे. त्यानंतर योग्य विरामचिन्हे वापरून लिहा. अय्या तुम्ही कधी आलात. याच्या ठिकाणी अय्या म्हणजे हे उद्गार आहे. उद्गार चिन्ह येईल त्यामुळे तुम्ही कधी आलात म्हणजे प्रश्न. त्यामुळे प्रश्न उद्गारते आणि प्रश्न अशा पद्धतीचे वाक्य होईल. त्यानंतरचा हा प्रश्न झालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न बघू. योग्य विरामचिन्हे हा वाला प्रश्न झालेला आहे. आणि त्यानंतर कोकीड. कोकीड या शब्दाचा लिंग बदलायचे आहे. तर कोकीडच्या विरुद्ध लिंगी होईल कोकिळा. कोकिळाच्या म्हणजे स्त्रीलिंगी शब्द आहे कोकिळा. कोकीड हा पुल्लिंगी आहे, तर कोकिळा हे स्त्रीलिंगी शब्द आहे. त्यानंतर किस्से शास्त्रज्ञाचे या पुस्तकाचे लेखक आहे सुनील विभूते. डॉक्टर सुनील विभूते हे किस्से शास्त्रज्ञांचे
हे पुस्तक आहे. किस्से शास्त्रज्ञांचे हे पुस्तक कोणाचे आहे? डॉक्टर सुनील विभुते यांचे आहे. त्यानंतरचा प्रश्न, खालील शब्दाचा लिंग बदला. कोकिड, कोकिड आहे झालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत. खालील वाक्यातील काळ ओळखा. रमेश पतंग उडवत होता हे अपूर्ण भूतकाळाचे वाक्य. रमेश पतंग उडवत होता अपूर्ण भूतकाळाचे वाक्य आहे. खालील वाक्यातील काळ ओळखा. मी रानात जातो हे साधा वर्तमान काळाचं वाक्य आहे. आरशा शब्दाचा लिंग बदलायचा आहे तर आरशी. आरसा हा पुल्लिंगी शब्द दिलेला आहे ना, आरशी हा स्त्रीलिंगी शब्द या ठिकाणी दिलेला आहे. आरशी, आरसाच्या स्त्रीलिंगी आरशी. त्यानंतर बघा प्रश्न, तलाव शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचे आहे. तलावचा समानार्थी शब्द तडाग दिलेला आहे. तडाग, तडाग. तलावचा समानार्थी शब्द तडाग आहे. त्यानंतरचा प्रश्न, पिसवाचे अनेक वचन आणि एक वचन करायचे आहे ते पिसू. पिसू हा एक वचन आहे. पिशू एक वचन तर पिसवा हा अनेक वचन आहे. पिसवा अनेक वचन आहे. त्यानंतर बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? व्यंकटेश माडगूळकर हे बनगरवाडी पुस्तकाचे लेखक आहे. बनगरवाडी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? व्यंकटेश माडगूळकर हे बनगरवाडी पुस्तकाचे लेखक आहेत. त्यानंतर खालील वाक्यातील काळ बदला. ती गाणे गाते. अपूर्ण भविष्यकाळ करायचा आहे आपल्याला. तर ती गाणे गात असेल हे अपूर्ण भविष्यकाळ होईल. असेल, असेल म्हणजे सुरू आहे क्रिया, अपूर्ण आहे क्रिया आणि ते पण भविष्यकाळातील आहे. त्यामुळे ती गाणे गात असेल हे अपूर्ण भविष्यकाळातील वाक्य होईल. त्यानंतरचा प्रश्न, तर हा झालेला आहे समानार्थी शब्द. तलावचा समान शब्द तडाग. त्यानंतरचा प्रश्न बघणार आहोत. कृष्णाने कंसास मारले. प्रयोग ओळखायचा आहे. मारले भावे प्रयोगाचं आहे. कृष्णाने कंसास मारले भावे प्रयोग. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत. केशव कुमार हे रिकामी जागांचे टोपणनाव आहे. तर केशव कुमार हे कोणाचे टोपणनाव आहे? तर प्रल्हाद केशव अत्रे यांचे टोपणनाव आहे केशव कुमार. केशव कुमार हे कोणाचे टोपणनाव आहे? तर प्रल्हाद केशव अत्रे यांचे टोपणनाव आहे. 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी यांची निवड झाली होती. तर अरुणा ढेरे. अरुणा ढेरे ह्या 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या. त्यानंतरचा प्रश्न बघणार आहोत. कर्मणी प्रयोगा करता कधीच कर्मणी प्रयोगामध्ये कर्मणी प्रयोगात करता कधीच करता करता हा कधीच प्रथमांत नसतो. करता कर्मणी प्रयोगामध्ये करता कधीच प्रथमांत कर्मणी प्रयोगा करता कधीच प्रथमांत नसतो. लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न, खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. कृष्णाने कंसास मारले हे भावे प्रयोगाचे उदाहरण आहे. त्यानंतर हा प्रश्न झालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. खाली दिलेल्या धातूचे प्रथम पुरुषी अनेकवचनी भविष्यकाळी रूप ओळखा. खेळ. खेळ खालील खेळ हा धातू आहे. प्रथम पुरुषी अनेकवचनी भविष्यकाळी रूप ओळखायचे आहेत. खेळू. खेळू हे अनेकवचनी येईल. खेळ हा एकवचनी दिलेला आहे. आता अनेकवचनी भविष्यकाळी रूप खेळू येईल. त्यानंतरचा प्रश्न, विरामचिन्हे वापरून आपल्याला योग्य लिहायचे आहे. बाबा ओरडले, जा ताबडतोब निघ इथून. तर बाबा ओरडले, बाबा ओरडले आणि मग या ठिकाणी जा हे उद्गार आणि ताबडतोब निघून गेले तर उद्गारच आहे. त्यामुळे डबल युनायटेड कामा पहिले वाक्य बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न, खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. मी मोबाईल वापरतो हे कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे. कर्तरी मी मोबाईल वापरतो हे जे वाक्य आहे हे कर्तरी प्रयोगाचं आहे. त्यानंतरचा प्रश्न, खालील सामासिक शब्दाचे विग्रह दिलेले आहे. त्यातील अयोग्य पर्याय निवडायचे आहे. 4 वर्षाचा समूह. तर हे या ठिकाणी दिलेले आहे हे अयोग्य आहे. तर नवरात्र, नवरात्रीचा समूह. त्रिभुवन, 3 भुवनाचा समूह. पंचवटी, 5 वटीचा
समूह, तर हे बरोबर आहे, ते अयोग्य पर्याय 3 आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न आहे, मुलगा चेंडू खेळतो या वाक्यातील कर्ता कोणता आहे? तर मुलगा चेंडू खेळतो या वाक्यातील कर्ता, तर कर्ता या ठिकाणी मुलगा आहे. चेंडू हे कर्म आहे आणि खेळतो हा क्रियापद आहे. किरण चपाती खातो या वाक्यातील रीती भूतकाळी वाक्य कोणते आहे ते ओळखायचे आहे. किरण चपाती खात असे, हे रीती भूतकाळी वाक्य होईल. रीती भूतकाळी वाक्य कोणतं होईल? रीती भूतकाळी वाक्य, तर किरण चपाती खात असे हे रीती भूतकाळी वाक्य होईल. त्यानंतरचा प्रश्न, अचेतन शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? चैतन्यरहित. समानार्थी अचेतनचा समानार्थी शब्द आहे चैतन्यरहित. त्यानंतरचा प्रश्न, हिमालय पर्वत आहे या वाक्यातील कर्म कोणते आहे? तर कर्म या ठिकाणी कर्म पर्वत दिलेलं आहे. हिमालय पर्वत आहे, पर्वत हे कर्म आहे या ठिकाणी दिलेलं आहे. तो येत असलेल्या वाक्याचा काळ तर अपूर्ण भविष्यकाळ आहे. त्यानंतरचा प्रश्न, खोड या शब्दाचा लिंग बदला तर फोंड या शब्दाचा लिंग काळवट येईल. खोंड याचा विरुद्धार्थी लिंग आहे काळवट किंवा स्त्रीलिंग आहे कालवट. त्यानंतरचा प्रश्न, तू सावकाश चालतोस या वाक्यातील प्रयोग ओळखा. सावकाश चालतो हे कर्मणी प्रयोग आहे. पांडवांनी खांडवनात राहावे या वाक्यातील प्रयोग ओळखायचे, तर भावे प्रयोग आहे. पांडवांनी खांडवनात राहावे हे वाक्य आहे भावे प्रयोगाचं. त्यानंतरचा प्रश्न, सवंगडी समानार्थी शब्द मित्र होईल. समानार्थी शब्द सवंगडीचा मित्र. त्यानंतर भरती या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओहोटी होईल. ओहोटी विरुद्ध भरती. त्यानंतरचा प्रश्न बघूया, तो काम करतो या वाक्याचे स्त्रीलिंगी वाक्य कोणते आहे? ती काम करते हा स्त्रीलिंगी वाक्य आहे. तर हा नदीचा फार मोठा प्रवाह आहे या वाक्यार्थाला बाधा न आणता वाक्यामध्ये उद्गारार्थी वाक्य शोधा. अबब केवढा हा नदीचा प्रवाह अशा पद्धतीचं जर वाक्य केलं तर ते उद्गारार्थी वाक्य होईल. त्यानंतरचा प्रश्न, विलासला बक्षीस मिळेल या वाक्याचे साध्या भूतकाळातील रूप ओळखा. विलासला बक्षीस मिळाले हे काय आहे? तर साधा भूतकाळातील रूप आहे. विलासला बक्षीस मिळाले हे साधा भूतकाळातील रूप आहे. पाप पुण्य या द्वंद्व समासाचा अचूक विग्रह शोधा. पाप अथवा पुण्य हे द्वंद्व समास बरोबर आहे. पाप अथवा पुण्य. क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला काय म्हणतात? तर धातू म्हणतात. क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्द असतो त्याला धातू म्हटलं जातं. हसता हसता माधवी खुर्चीवर आपटली या वाक्यातील कर्ता कोण आहे? तर या ठिकाणी माधवी आहे, ती आहे कर्ता. माधवी पर्याय 2 उत्तर येईल त्याचं. त्यानंतरचा प्रश्न बघा. प्रश्न आहे की व्याकरणदृष्ट्या अचूक वाक्य शोधा. अद्याप त्याच्या गावातील एकाही घरात वीज पोचली नाही हे योग्य वाक्य आहे व्याकरणदृष्ट्या. चिरकाल विरुद्ध अल्पकाळ विरुद्धार्थी. चिरकाल म्हणजे कायम टिकणारा, त्याच्या विरुद्धार्थी शब्द होईल अल्पकाळ. त्या पाप पुण्य हा झालेला आहे. पाप अथवा पुण्य द्वंद्व समास. त्यानंतरचा प्रश्न बघणार आहोत आपण. प्रश्न आहे, हा प्रश्न झालेला आहे. यस, चिरकाल झाला, अल्पकाळ व ते विरोधार्थी शब्द. चक्रपाणी हा समास ओळखा. तर बहुविग्री समास आहे चक्रपाणी. चक्रपाणी या समास ओळखायचा आहे तर बहुविग्री समास आहे चक्रपाणी. ज्याच्या हाती चक्र आहे, पाणी म्हणजे हातामध्ये चक्र आहे असा तो विष्णू. बहुविग्री समास होते. त्यानंतरचा प्रश्न, मृग या शब्दाचा समानार्थी शब्द होते मृग म्हणजे हरिण होते. त्यानंतरचा प्रश्न, वचन विचारानुसार चुकीची जोडी ओळखायची आहे. पिशवी च्या वचन पिशवे असं होत नाही, त्यामुळे हे चुकीची जोडी आहे. तर या ठिकाणी देण्यात आलेल्या ह्या 3 आहे. भाषण भाषणे, चूल चुली, पान पाने हे बरोबर आहे.
त्यानंतरचा प्रश्न, अपूर्वाही या प्रवास वर्णनाचे लेखक कोण आहेत? तर अपूर्वाही हे प्रवास वर्णन कोणाचं आहे? पु ल देशपांडे यांचं आहे अपूर्वाही. माझ्याच्याने टेकडी चढवते या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर सख्य कर्मणी प्रयोग आहे. चंद्रकांत शाळेत जात असतो या वाक्याचा काळ रीती वर्तमान काळ आहे. त्यानंतरचा प्रश्न बघायचा आहे, लिंगवचनानुसार खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. काका मामी हे चुकीची जोडी आहे. तर उरलेल्या ह्या 3 जोड्या त्या बरोबर आहे. वाघ वाघीण, गोप गोपी, दास दासी हे बरोबर आहे. काकाचं काकी लिंग येईल, मामाचं मामी येईल. त्यानंतरचा प्रश्न, खालील वाक्य लेखन नियमानुसार अचूक आहे ते सांगा. तर लेखन नियमानुसार अचूक आहे ते लिहा. आहे ती परिस्थिती स्वीकारल्याशिवाय काही उपाय नाही हे 4थं वाक्य दिले, हे व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे. त्यानंतर प्राणी संग्रहालयामध्ये लाल डोळ्याचा धिप्पाड वाघ बघितला या वाक्यातील विशेषणे सांगायचे आहे. तर लाल आणि धिप्पाड, लाल आणि धिप्पाड हे काय आहे ते विशेषणे आहेत या वाक्यामध्ये. त्यानंतरचा प्रश्न, केडी या शब्दाचे वचन केडे. केडी एक वचन तर अनेक वचन केडे दिलेलं आहे. केडीचा नाही, केडे हा एक वचन आहे, केडी हा अनेक वचन आहे. एक वचन सांगायचं आहे आपल्याला. तर केडे, केडे हा एक वचन आहे. केडीचा एक वचन केडे आहे. त्यानंतरचा प्रश्न बघणार आहोत आपण, आई मुलीला भरतकाम शिकवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. तर द्विकर्मक क्रियापद आहे. भरतकाम शिकवते तर द्विकर्मक क्रियापद आहे. त्याचा हा निबंध वाईट आहे या वाक्यातील बाधा न आणता या वाक्याच्या नकारार्थी वाक्यात रूपांतर करायचं आहे. त्याचा हा निबंध चांगला नाही असा हा नकारार्थी वाक्य होईल. म्हणजे या वाक्याला कोणत्याही प्रकारचं म्हणजे त्याचा अर्थ बदलत नाही आणि नकारार्थी वाक्य पण करता येईल. त्याचा हा निबंध चांगला नाही, हा पर्याय 2 उत्तर येईल. त्यानंतर, वारकरी संप्रदायातील कोणत्या संतांचे वास्तव्य पैठण येथे आहे? तर संत एकनाथ. संत एकनाथ हे वारकरी संप्रदायातील संत आहेत, त्यांच्या पैठण येथे वास्तव्य होते. त्यानंतरचा प्रश्न, मीनाने सरबत संपवले आहे या वाक्यातील हे कोणत्या काळातील वाक्य आहे? तर पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे. मीनाने सरबत संपविले आहे हे कोणत्या काळातील वाक्य आहे? तर पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे. ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या समान दर्जाचे असतात त्याला कोणता समास म्हटलं जातं? तर द्वंद्व समास. दोन्ही पदे जे आहेत ते समान अर्थाचे असतात त्याला द्वंद्व समास म्हटलं जातं. त्यानंतर, कोणता शब्द अनेक वचनी आहे? तर या ठिकाणी देण्यात आलेला दोती हा शब्द अनेक वचनी आहे. सगळे सोयरे कोणता समास आहे? तर समाहार द्वंद्व आहे. त्यानंतरचा प्रश्न, हरीने आज नवे पुस्तक आणले या वाक्यातील कर्म ओळखा. तर कर्म काय आहे? तर पुस्तक. हरीने आज नवे पुस्तक आणले तर काय? तर पुस्तक. तर हे कर्म आहे. त्यानंतरचा प्रश्न, अरिष्ट चा योग्य अर्थ शोधा. अरिष्ट म्हणजे संकट होते. अरिष्टचा अर्थ होते संकट. माणसे हे कोणत्या प्रकारचे अनेक वचन आहे? माणसे हे कोणत्या शब्दाचे अनेक वचन आहे? तर माणूस हा एक वचन आहे, तर माणसे हा अनेक वचन आहे. त्यानंतरचा प्रश्न, पुढील वाक्यात येणारे म्हणजे योग्य रूप म्हणजे लिहायचे आहे आपल्याला. जो हे शिवधनुष्य उचलून त्याला बाण लावेल त्याला सीता माळ घालेल. तर या ठिकाणी उचलून हे रूप होईल. जो हे उचलणेचा कसा येईल? उचलून येईल. जो हे शिवधनुष्य उचलून त्याला बाण लावेल त्याला सीता माळ घालेल असं हे वाक्य पूर्ण होईल. अचूक समानार्थी जोडी सांगायची आपल्याला. तर म्हणजे बरोबर. हृदय म्हणजेच अंतकरण. ऋणमुक्त या समासाचा अचूक विग्रह केला तर ऋणातून मुक्त असा विग्रह होईल. त्यानंतरचा म्हणजे
वाक्य दिलेलं आहे ते योग्य लिहायचं आहे, ते झालेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत. ज्ञानेश्वरी ही संस्कृत भाषेतील कोणत्या ग्रंथावर आधारित आहे? तर ज्ञानेश्वरी ही संस्कृत भाषेतील भगवद्गीतेवर आधारित आहे. ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली आहे. ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेवर आधारित आहे. पुढील पैकी महानुभव संप्रदायाचा ग्रंथ कोणता? तर लीळाचरित्र हे महानुभव संप्रदायाचा ग्रंथ आहे. लीळाचरित्र. ये या क्रियापदाचे भूतकाळातील रूप ओळखा. तर ये ह्या क्रियापदाचे भूतकाळातील रूप होईल आले. त्यानंतरचा प्रश्न बघूया. सरोज दिल्लीत राहते या वाक्यातील प्रयोग ओळखा. राहते तर हे कर्तरी प्रयोग आहे. सरोज दिल्लीत राहते हे प्रयोग कोणते आहे? कर्तरी प्रयोग आहे. त्यानंतर खालीपैकी कोणता शब्द अकल्पितच्या विरुद्धार्थी आहे? तर अकल्पितच्या विरुद्धार्थी शब्द कल्पित होईल. त्यानंतर शब्दांचा योग्य पदक्रम लावून लेखन नियमानुसार अचूक वाक्य लिहायचे आहे. तर आई इतकी प्रेमळ व्यक्ती संपूर्ण जगात दुसरी कोणी नाही. हे जे वाक्य आहे हे लेखन नियमानुसार अचूक आहे. गायिका शब्दाचा पुल्लिंगी शब्द विचारला आहे. तर गायिका शब्दाचा पुल्लिंगी शब्द गायक होईल. त्यानंतर पुढीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी आहे? विश्वास विरुद्ध अविश्वास हे बरोबर विरुद्धार्थी जोडी आहे. श्रीमती या शब्दाचा पुल्लिंगी रूप श्रीमान होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे. शब्दाचा योग्य पदानुक्रम लावून लेखन नियमानुसार अचूक वाक्य सांगा. आई इतकी प्रेमळ व्यक्ती संपूर्ण जगात दुसरी कोण नाही. हे वाक्य बरोबर आहे. हे आताच झालेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न आहे. सत्या सत्य या सामासिक शब्दाचा समास ओळखा. तर सत्या सत्य तर हे वैकल्पिक सत्य किंवा असत्य वैकल्पिक द्वंद्व समास होईल. सत्य किंवा असत्य अशा पद्धतीचं विग्रह होईल त्याचं आणि वैकल्पिक द्वंद्व समास आहे ते. श्वास या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द काय होईल? श्वास विरुद्धार्थी शब्द उच्छ्वास होईल. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत. हे चित्र अत्यंत सुंदर आहे या वाक्याचा प्रकार आहे कोणता? तर विधानार्थी वाक्य आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. यथायोगे आमरण प्रतिवर्ष अपरोक्ष हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर अवयवी भाव समासाचे उदाहरण आहे. यथायोग्य आमरण प्रतिवर्ष प्रतिरोक्ष हे समासाचे उदाहरण कोणते आहे? तर अवयवी भाव समासाचे उदाहरण आहे. मी एका मध्यमवर्गीय शिक्षक घर मुलगी आहे. म्हणजे अर्थपूर्ण वाक्य बनवायचे आहे. तर ते वाक्य कसं होईल? मी एका मध्यमवर्गीय शिक्षकांच्या घरातील मुलगी आहे असं हे अर्थपूर्ण वाक्य होईल. त्यानंतरचा प्रश्न चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. लेकरू हे जे आहे चुकीचं पर्याय आहे. गुरु गुरे म्हणजे एकवचन अनेक वचन या ठिकाणी दिले. गुरुचा गुरे होईल. पाखरूचा पाखरे. वासरूचा वासरे. लेकरूचा लेकरे होईल असा बद्दल. त्यामुळे हे चुकीचं आहे. दिन बरोबर आहेत. त्यानंतर कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीत असतो हे कोणत्या प्रयोगाचे वैशिष्ट्य आहे? कर्तरी प्रयोग. कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीत असतो हे कर्तरी प्रयोगाचे वैशिष्ट्य आहे. त्यानंतर विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या दिलेल्या चुकीचा पर्याय सांगायचे आहे. तर गाव ग्राम हे समानार्थी शब्द झाले. आपल्याला इथं विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत. तत्काळ विरुद्ध धीमेपण. जुळवा जुळव विरुद्ध मोडतोड. गारठा विरुद्ध उस्मा हे काय आहे? तर हे विरुद्धार्थी शब्द आहेत आणि हे या ठिकाणी हे चुकीचं आहे कारण हे समानार्थी आहे. त्यानंतर मराठीची लिपी कोणती आहे? तर मराठीची लिपी कोणती आहे? तर देवनागरी आहे. मराठीची लिपी कोणती आहे? तर मराठीची लिपी देवनागरी आहे. त्यानंतरचा प्रश्न खाली कोणते वाक्य व्याकरणदृष्ट्या अचूक ते ओळखा. पठारावर रानफुलाच्या गालीचा पसरला होता हे जे वाक्य आहे व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे. पर्याय 3. कोणते वाक्य व्याकरणदृष्ट्या अचूक आहे? मुलगा पुस्तक वाचतो हे वाक्य बरोबर आहे.
त्यानंतर भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द, भार्या म्हणजे कोण होते तर पत्नी होते. म्हैस या शब्दाचा वचन बदला तर म्हैसचा वचन म्हशी होते. म्हैस हे एक वचनी तर म्हशी हे अनेक वचनी आहे. म्हैसचे म्हशी. राहुल क्रिकेट खेळत असे या वाक्याचा काळ असे रीती भूतकाळ आहे. विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, विधायकचा विरुद्धार्थी शब्द विघातक होईल. विधायक म्हणजे चांगला, फायद्याचा, तर विघातक हा काय होईल ते विरुद्धार्थी शब्द होईल. त्यानंतरचा प्रश्न, नर्तिका या शब्दाचा लिंग बदला. नर्तक हा होईल, लिंग बदलला तर नर्तक होईल. नर्तक हा पुल्लिंगी तर नर्तिका हे एक म्हणजे नर्तिका ही स्त्रीलिंगी होईल, त्यामुळे असं उत्तर आहे. त्यानंतर फकीरा ही कादंबरी कोणी लिहिली तर अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठे यांची आहे फकीरा ही कादंबरी. कोणाची आहे फकीरा तर हे अण्णाभाऊ साठे यांची कादंबरी आहे. तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे. पुढील प्रश्न म्हणजे उरलेले प्रश्न आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊया. हे TCSने आतापर्यंत ज्या एक्झाम घेतलेल्या आहेत 2024-25 मध्ये ज्या सरळ सेवेच्या एक्झाम TCSद्वारे, त्यामधील हे मराठी व्याकरण आहेत. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.